आरक्षणाच्या GR वरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये झुंपलेली आहे। GR मागे घ्या, नाही तर राज्यात अराजकता माजेल असं भुजबळांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रामध्ये जरांगेशाही चालणार नाही असं देखील भुजबळांनी ठणकावून सांगितलंय। तर भुजबळ नासका माणूस आहे, जरांगेशाही लोकशाही मार्गाने चालली आहे असं जरांगे पाटील यांनी म्हणत प्रत्युत्तर दिलं। पत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। घराघरातले मराठी आता तर मायामावल्या सहित सगळे पेटून उठले की आता रस्ते जाम करायचे सगळे, जर आपल्या GRला धक्का लागला तर। हा का मुळावर उठलाय गोरगरिबांच्या लेकरांच्या, काय कळत नाही मला। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे। अरे तह्यासारखा नासका नाही रे कुणी। जरांगेशाही लोकशाही मार्गाने चालली आणि मी शाही फी मानत नाही, स्वतःला गरीबाचा लेकरू मानतो। मराठ्यांच्या गरीबाच्या पोटी जन्म घेतला, शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहेत गरीब मराठ्याच्या। मला लेकरा बाळ आमच्या कचाकच फाश्या घ्यायला लागल्यात, आमचे लेकरा बाळ 1% हुकलं तर घरी रडत यायला लागलेत। लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आतापर्यंत, उपोषण रक्त जाळले। तुझ्यासारखा गोरगरीब ओबीसीचा वापर करून मंत्रिपदाने घेतले आणि 40-40 हजार कोटीचा घोटाळा केला तू, आणि गोरगरीब ओबीसी रस्त्यावर पडला। तुझ्यामुळं मेलाय गोरगरीब ओबीसी समाज। आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो का, आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही का? रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये। आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे। ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना। अरे मिळालेला जार रद्द करता, थोडे तरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळला की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर का उठायचं आपण। मराठी गप्प बसत नाही आता, काम फेम बघू आता। चलून दे, 1 वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढायची तयारी। हा वर्षभर काम बंद करतो आम्ही आता, खेटायचंच आहे तुला बी। आता तुला ज्या ताकदीने खेटायचं, तू कोर्टात खेटला मी कोर्टात खेटणार, तू मोर्चाने खेटला आता मोर्चाने खेटू, तू रस्त्यावर खेटला रस्त्यावर खेटू, तू जी भाषा असेल त्याने खेटू। बघ खेटत का नाही आता, पण सुरुवात तू करणार, आम्ही नाही। आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आणि कधी आयुष्यात बिघडू देणार नाही, कारण सरकारला शब्द दिलाय। ही अवलाद अशी आहे, एकदा शब्द दिला तर मागे फिरत नाही। तर मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतूही चांगला असेल, मात्र कायदे तज्ज्ञांच्या मते सरकारनं काढलेला GR अडचणीचा असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जरांगेंच्या म्हणण्यानुसार पात्र शब्द काढण्यात आला, यावरून काय समजायचं असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। तर मंडल कमिशननं ओबीसींना कसं आरक्षण दिलं, आम्ही विचारलं का, असा पलटवार जरांगेंनी केलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे, याचं विधिज्ञ आहेत, कला वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की हे फार अडचणीचं होणार आहे। जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊया। मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र। मग याच्यातून काय समजायचं? तुला आम्ही विचारलं का एक माळी गेलता बाकीचे माळी कसं काय गेले? आम्ही तुला विचारलं का माळ्याची जात घातल्यावर माळ्याचा व्यवसाय शेती आहे, बागायती करतो, म्हणून बागायती असणारा मुस्लिम समाजाचा बागवान आरक्षणात घातला। आम्ही विचारलं का तुला कमून घातला? तुला विचारलं का? त्याच्यानंतर किती किती जाती घातल्या आम्हाला सगळं माहिती आहे। तुला घेणं काय? आम्ही तुमच्या GR बद्दल कधी बोललो का? तुम्हाला आरक्षण कसं दिलं मंडल कमिशननं त्याच्यावर बोललोत का? चॅलेंज केलं का? मग तू कोण? सरकार आणि आम्ही बघू ना, तू कोण? तुला कोण गिनीत? तू कोण लागून गेला?